क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय आवळ्यापासून कँडी। मार्केटमध्ये आवळे यायला चालू झाले की आवळ्याच्या आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवतो। आपल्या चॅनलवर आवळ्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवलेल्या आहेत। आज आपण बनवतोय अशी हिरवीगार दिसणारी कँडी। आवळे, चिंचा, कैरी हे पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला खायची इच्छा होते। पण आवळेची जी चव असते ती तुरट असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट आवळे खाता येत नाही। त्यामुळे आपण आवळ्यापासून नवनवीन रेसिपीज तयार करत असतो। आता आपण आवळे इडली पात्रामध्ये वाफवून घेतलेले आहेत। ते 10 मिनिटांमध्ये वाफले जातात। आपण पाण्यामध्ये डीप करायच्या ऐवजी अशा पद्धतीने वाफवले म्हणजे आवळ्याचं पूर्ण विटॅमिन पण मिळतं आणि आवळे वाफले जात नाही जास्तीचे आणि अशा पद्धतीने आपण आवळ्यांचं सीड पण इझी निघतं। आपण जे आवळे घेतलेले आहेत ते अर्धा किलो घेतलेले आहेत। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण कँडी बनवणार आहोत। आता आपले आवळे व्यवस्थित वाफवून त्यातलं सीड आपण काढून घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये 1 कप मेजरमेंट कपाने साखर घेतलेली आहे। आपण आवळे घेतले त्याच्या निम्मी साखर घेतली आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जेवढं प्रमाणात आपण आवळे घेतले तेवढ्या प्रमाणामध्ये पण साखर घेऊ शकता। साखर आणि आवळे हे एकत्र व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आणि आपल्या आवळ्यातला मॉइश्चर पूर्ण गेलं पाहिजे। इथपर्यंत आपल्याला त्यांना व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। आता आपण पावभाजीच्या मॅशरनी मॅश करून घेतोय। ही स्टेप जर तुम्हाला करायची नसेल तर आपण जेव्हा पॅनमध्ये आवळे घातले तेव्हा मिक्सरला काढून डायरेक्ट आपण घालू शकतो। पण ही पद्धत जास्ती सोपी आहे आणि याला आपण भांडी पण कमी लागतात। आता आपण चवीसाठी 1 छोटा चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि आवळ्याचा तुरटपणा जावा म्हणून 1 लिंबाचा रस घातलेला आहे। अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या आवळ्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे। तुम्हाला जर वड्या पाडायच्या असतील तरच तुम्ही कॉर्नफ्लॉवर घाला। आवळा खाण्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतात, पण आवळा कुठल्या पद्धतीने खायचा किंवा त्याच रेसिपीज खाऊन पण कंटाळा येतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या थोड्या युनिक रेसिपीज बनवला तर आवळा आपल्या आहारामध्ये आपण नियमित जर आपला वापर केला तर आपण इम्युनिटी आपली चांगली होण्यासाठी खूप मदत होते। आता एका काचेच्या बाउलला आपण तूप लावून घेतले। तुमच्याकडे जे भांडं असेल त्याच्यामध्ये त्याला तुम्ही तूप लावून घ्या आणि आपण आवळ्यामध्ये पण थोडंसं तूप घातलंय। असा हा आपला रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आवळा आपली पचनक्रिया सुधारतो, आपली त्वचा चांगली करतो, केस सुंदर बनवतो, शरीर डिटॉक्स करतो। आता आपल्या आवळ्या कँडी तयार होत आली आहे। आता आपण सगळ्यात शेवटी फूड कलर घातलाय। हा ग्रीन कलर आहे। ग्रीन कलरमुळे आपल्या ज्या आवळ्याच्या वड्या आहेत त्या दिसायला खूप सुंदर दिसतील। असा हा आंबट तुरट चवीचा आवळा जीवनसत्वाचं भंडार आहे। याच्यामुळे स्मरणशक्ती सुद्धा आपली चांगली होते। आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण जे तयार केलं जातं त्याच्यामध्ये हिरडा, बेहडा आणि त्याच्यामध्ये आवळ्याचा पण समावेश केला जातो। आवळ्या फळाचं वैशिष्ट्य असं आहे की आवळ्याचं जे फळ आहे ते कच्चं तर त्याचं सी विटॅमिन मिळतंच, पण आवळा शिजवल्यानंतर सुद्धा सी विटॅमिन नष्ट होत नाही। अशा पद्धतीची आपली आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे। ही कँडी घरी नक्की तयार करून बघा, खायला खूप छान लागते आणि आपण ही अर्धा किलोपासून तयार केलेली कँडी आहे। तुम्हाला जास्ती क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर जास्ती पण बनवून ठेवू शकता। खायला खूप छान लागते आणि अशा पद्धतीची कँडी केल्यामुळे आवळा जास्तीत जास्त आपल्या पोटामध्ये जातो आणि आपल्याला आरोग्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त असतो। त्यामुळे अशा वेगवेगळ्या आपण आवळ्याच्या रेसिपीज बनवल्या आहेत, त्यापैकी ही एक आपली रेसिपी आहे। दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते। आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर आपण तयार केलेल्या आहेत। आवळ्याच्या रेसिपीज मी प्लेलिस्टमध्ये माझ्या आहेत, त्या पण नक्की बघा आणि कमेंट्समध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का।